नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा महत्त्वाचा विषय आहे की गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक नाव खूप चर्चेचा विषय बनला आहे, ते म्हणजे अन्न आणि औषध विभागामध्ये जे नवीन आयुक्त नवनियुक्त आयुक्त तिथं पदभार स्वीकारलेला आहे, तुकाराम मुंढे साहेबांबद्दल आपण बोलतोय। आणि सध्या पब्लिकच्या रिएक्शन्स काय आहेत त्यांच्या धडक कारवाईबद्दल ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काका, काय सांगाल एकंदर ज्या प्रकारे मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारलाय आणि ज्या धडक कारवाई ते करतायत? आजपर्यंत अशी धडक कारवाई कधीच कोणी केली नाही। पुष्कळ आयुक्त येऊन गेलेत, पण तुकाराम मुंढे साहेबांनी जी धडक कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे भेसळ करणारे, गुटखा विकणारे यांच्यामध्ये दहशत निर्माण झालेली आहे। ही कारवाई अशीच पुढे चालू ठेवण्यात यायला पाहिजे। मी तुकाराम मुंढे साहेबांचा खूप मोठा फॅन आहे। नक्कीच काकांची आपण प्रतिक्रिया बघितली की एक जनसामान्य म्हणून आपल्याला काय म्हणजे अशा गोष्टीबद्दल काय वाटतं। आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारू काय वाटतं या कारवाईबद्दल। इससे सर जनता का बहुत फायदा होगा सर। और उसमें जो अभी मतलब अभी शेगांव में जो शेगांव कचौरी का जो उसमें कार्रवाई करे, और अपने शिरडी में जो प्रसाद है उस पर कार्रवाई करे, तो जो जनता को उससे बहुत फायदा है सर। और मेरा ये सर से बोलना है सर कि जो चाय के जो बचाई जो ये प्लास्टिक है वो बंद हो जाना, बस नहीं। तर तुम्हाला काय वाटतं एकंदर जी मुंडे साहेबांनी जो काही पदभार स्वीकारला आणि ज्या प्रकारे त्यांनी कारवाई सुरू केली? तुकाराम मुंढे साहेब खरंच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। त्यांच्यासारखे प्रशासक जर आपल्या राज्यामध्ये महत्त्वाच्या पदावर राहतील, अनेक जे विभाग आहेत त्याच्या मुख्य पदावर जर त्यांच्यासारखे जर प्रशासक राहतील तर खरंच आपल्या महाराष्ट्राची उन्नती होईलच। आणि तुकाराम मुंढे साहेब हे तर सर्वांचे आज हिरो ठरत आहे। आम्हाला अभिमान आहे की ते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे काम एकदम उत्तम पद्धतीने ते करत आहे। जे त्यांचं कार्य आहे, जे त्यांची सेवा आहे ते एकदम निष्ठतेने ते पार पाडत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि असेच प्रशासक या महाराष्ट्राला लाभावेत अशी आमची सदिच्छा आहे। सर, अजून मी तुम्हाला थांबवतोय याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आता तुकाराम मुंढे साहेब ज्या प्रकारे धाडी टाकतायत आणि अनेक गोष्टी बाहेर येत आहेत, याआधी जे काही आयुक्त वगैरे कोणीही असेल यांना ह्या काही गोष्टी का उमगल्या नाहीत, काय वाटतं तुम्हाला? आता त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्यांनी लक्षच नाही घातलं असं मला म्हणजे इथं आपण सरळ सरळ म्हणू शकतो कुठतरी त्यांची प्रामाणिकपणा हा कमी पडला, जो प्रशासनामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? प्रामाणिकपणा म्हणजे काय हेच मतलब- त्यांना माहित नव्हतं। प्रामाणिकपणा म्हणजे काय हेच त्यांना लोकांना माहित नव्हतं। बिलकुल ते पैसे घ्यायचे, चुपचाप बसायचे। बरोबर आहे। नाही तर हॉटेलमध्ये जे भेसळयुक्त खाद्यपदार्थ मिळतात ते आपल्याला मिळाले नसते, त्यांनी जर नीट कारवाई केली असती तर। पण आता मुंढे साहेब कारवाई करून राहिलेले आहेत, ते हळूहळू सगळं बंद होईल अशी अपेक्षा आहे। ही जे काही कारवाई सर करतायत आणि जो आदर्श निर्माण करतायत, येणारे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना कुठतरी एक आदर्श निर्माण करतायत असं वाटतं? नाही, कारण आदर्श समोर ठेवून कोणी कामं नसते करत। मुंडे साहेब गेल्यानंतर पुन्हा जसंच्या तसं होईल असंच वाटते। त्याच्यामुळे मुंडे साहेबांनी जितकं जास्त शक्य आहे तोवरती त्यांना या पदावरती राहू देणं हे जास्त इष्ट आहे। काका, अजून एक महत्वाचं याच्यामध्ये ताई तुम्ही सांगू शकता, बोललं तर चालेल तुम्हाला? दोन वाक्यात सांगेन की ते एक धडाडीचं नेतृत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा सिंगम असं म्हटलं तरी चालेल। आणि आज तर ते म्हणजे यंग मुलांचा एक हिरो आहे, की असं प्रत्येकाला वाटतंय की कुठेतरी आपणही जाऊन असं करून हे जी भ्रष्टाचार आहे, भेसळ आहे, ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। अजून एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 24 ते 25 वेळा त्यांची बदली झाली आहे। मग आपण असं म्हणायला पाहिजेत का की प्रामाणिकपणेची जी काही पावती आहे ती हीच मिळते? असं व्हायला नको, पण होत आहे। आणि हा हा त्यांना काम करू द्यायला पाहिजे आणि ते आपल्याच हातात आहे। म्हणजे जनतेने त्यांना पूर्ण सपोर्ट करायला पाहिजे की तुम्ही जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तेव्हा ते आणखीन धडाडीने म्हणजे पुढे अजून तरुण पुढे येतील की आपणही करू शकतो, असं मुलांना वाटेल की सपोर्ट आपण द्यायला पाहिजे जनतेने त्यांना पूर्ण। आणि याच्यामध्ये कुठतरी सर राजकीय दबावापोटी ह्या सर्व काही गोष्टी घडतायत आणि प्रामाणिकपणा राहिलेला नाहीये असं तुम्हाला वाटतं? हो, राजकीय दबावाखालीच त्यांच्या 26 वेळा बदल्या झाल्यात।
नाही तर बदल्या झाल्याच नसत्या इतक्या. त्यांनी GST मध्ये दरारा निर्माण केला, तिथून त्यांची बदली झाली. आता अन्न भेसळ याच्यामध्ये दरारा निर्माण करून राहिले, इथून त्यांची बदली हो, त्यांना उचकवटण्याचे प्रयत्न चालू आहेत. नागपूरमध्ये होते ते, त्यानंतर पुण्यामध्ये होते. पुष्कळ ठिकाणी होते. काही महानगरपालिकांचे आयुक्त होते. काही ठिकाणी त्यांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे. जिथे उत्तम आणि प्रामाणिकपणे काम करत असतात, तिथून त्या लोकांना हे राजकारणी लोक उचलून टाकतात. दुनिया खऱ्याची नाहीये या उदाहरणावरून तुम्ही काय सांगा? सर अभी इससे पहले अपंग में भी उन्होंने अच्छा काम करे, तो वहाँ भी उन्होंने मतलब उनकी बदली करा दी सब उन्होंने. पण हा कुठतरी राजकीय दबावपोटीच अधिकारी काम करत नाहीत किंवा भ्रष्ट प्रशासन कुठतरी एकमेकांचा साठा लोट केल्यामुळेच ह्या गोष्टी अशा घडतात असं वाटतं. हाँ सर. हे कुठतरी थांबायला पाहिजे. नहीं सर. आम्हाला तर पाहिजे, पण कोणाची थांबण्याची इच्छा नसते. कारण लोकांना त्यांचे कामं लवकर व्हावेत त्याच्यासाठी वाटेल ते प्रयोग करत असतात. बरोबर. त्याच्यामुळे हे थांबेल असं नाही वाटत. नाही वाटत त्याच्यामध्ये थांबेल, काही बदल घडेल असं वाटत नाही. आणि त्यासोबतच आपण बघतो की खाली ग्रामसेवकापासून ते IAS पर्यंत हा फक्त भ्रष्टाचार पोचलेला आहे. याला काय कारण असू शकते काका, काय वाटतं? याला कारण लोकच आहेत. कारण लोकांना म्हणजे एकंदर लोकांची मानसिकताच खराब आहे असं म्हणायचं. बिलकुल बिलकुल बिलकुल. कारण लोकांना काम करून घ्यायचं असते. काम शासकीय पातळीवरती काम व्हायला वेळ लागत असतो. मग साहेब हे 10,000 रुपये घ्या, उद्या होणारं काम माझं आज करून द्या. कोणीही शासकीय कर्मचारी जो आहे तो गैरकायदेशीर काम कधीच करत नसतो. फक्त उद्या परवा होणारं जे काम आहे ते एक आज करून घेण्यासाठी ते पैसे घेत असतात. तर आपण एकंदर सर्वांच्या प्रतिक्रिया बघितल्या. खरं म्हणजे आयुक्तासारखं पद किंवा एखाद्या जिल्हाधिकाऱ्यासारखं पद IAS होऊन एवढे कष्ट करून आणि एवढ्या बुद्धीच्या मेहनतीवर एखादा तरुण त्या लेवलला जातो आणि शेवटी तो भ्रष्टाचारच करतो. हे आपल्या भारताचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे हजारांमधून जर का पकडला तर एखादाच कर्मचारी याच्यामध्ये असा दिसतो की तो भ्रष्टाचार करणारा नसतो. धन्यवाद. ही सिस्टीम नक्कीच बदलावी आणि सिंघम सारखा एखादा अधिकारी, जो खमक्या अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांसारखा इथं आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे, अशा 100 अधिकारी आता आपल्या महाराष्ट्राला मिळवत अशी आपण नक्कीच एक अशी अपेक्षा करूया. आणि फडणवीस साहेबांना विनंती करू की तुकाराम मुंडेंसारखे अजून 20-25 ऑफिसर्स त्यांनी आणून वेगवेगळ्या विभागामध्ये बसवावे. बरं, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. तुकाराम मुंडे साहेबांच्या बदल्या आतापर्यंत 20 ते 25 झालेल्या आहेत, 26 बदल्या झालेल्या आहेत. आता कुठेतरी त्यांची बदली झाली तर जनतेनं रस्त्यावर उतरायला पाहिजे. पण उतरून काही होणार नाही. नाही, पण एक उदाहरण, एक आदर्श उतरायला निर्माण करू पाहिजे. शकता. तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे आणि जनतेचा मोदींकडे पाहून तरी असं वाटतंय की कदाचित- देश बदलतोय. येस कारण की लोकं बदलताय. नेतृत्व चांगलं असलं की माणूस पुढे जाऊ म्हणजे शकतो. ह्या गोष्टी फक्त चित्रपटापुरत्या मर्यादित राहणार नाही. जेव्हा जनता खरंच रस्त्यावर उतरेल. तर धन्यवाद. पब्लिक चर्चामध्ये असेच विषय आपण घेत राहू. बघत राहा आमचं YouTube चॅनल पब्लिक चर्चा.